हा जो पनीर पराठ्याचा व्हिडिओ आहे हा माझ्या मुलगीने बनवलेला होता. तिची ते शिक्षणासाठी एकटी रूमवर राहते. त्या रूमवर तिनं जेवण वगैरे पण बनवते. मग त्यासाठी तिनं एक पराठ्याचं रेसिपी शूट केली होती आणि ती मी आज पाठवते. प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पनीर पराठा आज म्हटलं काय पण होऊ देत, व्लॉग बनवायचाच म्हणताना सुरुवात केली पनीर पराठ्यापासून. आता मळायला लागलो आहे पीठ. काय हे साधं आपल्या गव्हाचंच पीठ आहे, कणिक जसं मळतो आहे तसंच. त्यानंतर आता आपण त्याचं बनवणार आहे गोळे. जसं नेहमी चपातीसाठी गोळे बनवतो तसंच त्याला जरा थोपटलं बघा. मग पनीर घेतले, ताजी ताजी कोथिंबीर आज बाजारात मिळाली, तिला घेतली चिरून. तर इकडं मिरची म्हणली मी पण आलो आहे. चाकू म्हणला थांबतेचं काम मी करतो. दोघांना घातलं चिरून पनीरमध्ये. मिक्सरमध्ये आहे ते सगळं त्यामध्ये घातलं. जरा नमक घालायला लागलो, आता जरा जिरं. मग हे सगळं झाल्यानंतर आता घालायला लागलो आहे कोल्हापूरची चटणी, जी लाल तिखट असते. पण ह्याला म्हणायचं नाही लाल तिखट म्हणत बसायचं नाही, चटणी म्हणायचं. हे घातली हळद. हळद घालायला लागलो 1 चमचा. आपटला जरा. गरम मसाला घालवला, आम्हाला का त्यांचा प्रसार करायचा नाही कुठला आहे म्हणून. मग जरा ग्राइंडरनं फिरवलं. मिक्सर लय भारी आहे हो, काय एका मिनटात झुर्र करून होते बघा सगळं. मग आता बघा ते कसं भारी झालं. अगा एक नंबर. आता म्हटलं कांदा राहिलाच की, कांदा चिरून घेतला, कांदा बारीक केला, घातला, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायला लागलं बघा. आता ते जो पिठाचा गोळा केला तर त्याचा असं 2 भाग करायचं, जरा लांबडं लाटून त्याच्यामध्ये ते एका साईडला सारण भरायचं, असा गोळा बनवायचा. मग करायचं अशी चपाती जरा लाटायची. आमच्याकडं कसली शेगडी माहिती आहे काय? इलेक्ट्रिक शेगडी. मग ती केली चालू, त्याला केलं सेट, ठेवला त्याच्यावर तवा व्हायला लागलाय गरम. तवा गरम होतोय तर त्याच्यावर टाकायचं जरा तेल. तवा गरम व्हायला लागलाय, मग टाकायचा आपला पराठा, जरा भाजून घ्यायचा दोन्ही साईडनं मस्तपैकी तेल लावून. आत्ता बघा एक पराठा लगेच दुसरा. हो, असं मिळून मी केला आता 4 पराठे. 4 मधले काय 4ही गेले नाहीत, 3 खाल्ले. आता बघा वातावरण पण एकदम मस्त झालं. म्हटलं दही नाही लोणच्यावर पराठा खाऊया. एक नंबर. थँक्यू.